पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे। 17 मे रोजी मोदी आणि राज ठाकरे एकत्र सभा घेण्याची शक्यता आहे। शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी मनसेकडून अर्ज करण्यात आले, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही त्याच दिवसासाठी अर्ज केलाय। दरम्यान जर मनसेला परवानगी मिळाली तर मोदी राज ठाकरे एकत्र येत सभा घेण्याची शक्यता आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा गोंदिया दौऱ्यावर आहेत। भाजपचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी ते दुपारी 4 वाजता प्रचार सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रामटेक आणि नागपूर मतदारसंघात सभा पार पडणार आहे। संध्याकाळी 5 नंतर या सभांचं आयोजन करण्यात आलं। उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी बोईसरमध्ये सभा होणार आहे। मवियाच्या उमेदवार भारती कांबळींच्या प्रचारासाठी बोईसरच्या आंबटगोड मैदानावर ठाकरेंची सभा होती। या सभेला मवियाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत। शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पालघर दौरा आहे। चंद्रपुरात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची उमेदवार राजेश बेले यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली। या सभेतून आंबेडकरांनी काँग्रेस आणि भाजपवर घणाघात केला। देशातील लोकसभा उमेदवार भाजपचे की मोदींचे असा सवाल त्यांनी केलाय। तसंच मोदींनी भाजप पक्ष देखील स्वतःसाठी रिप्लेस केलाय अशी टीका आंबेडकरांनी केली। नागपुरात बहुजन समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची जाहीर सभा पार पडली। मायावतींनी पूर्व विदर्भातील पहिल्या 5 टप्प्यातील जागेवर आपले उमेदवार उभे केलेत। त्यांच्या प्रचारासाठी बेझिनबाग मैदानावर ही सभा घेण्यात आली आहे। यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली। परभणी जिल्ह्याला गारपिटीनं चांगलंच झोडपलंय। सोनपेठ, दैठणा, मांडाखळी भागात जोरदार गारपीट झाली। अनेक ठिकाणी गारांचा खच पडल्याचं दिसतंय। अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागा, ज्वारी, भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालंय, तर अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू झालाय। या अवकाळी पावसात पशुधनाचेही मोठं नुकसान झालंय। परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली। या गारपिटीच्या माऱ्यामुळे पपईची बाग कोलमडून पडली। सोनपेठ, पूर्णा आणि गंगाखेड तालुक्याला अवकाळीचा अधिक तडाखा बसला। या ठिकाणी अनेक फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। वर्धा जिल्ह्यालाही अवकाळीचा तडाखा बसलाय। अल्लीपूर शिवारात काल जोरदार पावसासह गारपीट झाली। गारांच्या तडाख्यानं टरबूज, डांगर तसंच इतर फळं, भाजीपाला, उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय। टरबूजाला अक्षरशः तडे गेलेत। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 8 आणि 9 एप्रिल दरम्यान झालेल्या पावसानं काढणीला आलेल्या पिकांचं उन्हाळी पिकं, फळबागा आणि भाजीपाला उद्ध्वस्त केलाय। यात तब्बल 3,500 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालेलं आहे। तसंच पुढचे 2 दिवस हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। सिल्लोड तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली। सोयगाव तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला। खरीपानंतर आता ज्वारी, मका यासह रब्बी आणि उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय।